हाय नमस्कार. राज्य सरकारकडून 40 जिल्ह्यांना आता दुष्काळ हा मंजूर करण्यात आलेला आहे. त्या 40 जिल्ह्यामध्ये किती शेतकरी हे पात्र आहे आणि त्याला हेक्टरी किती रक्कम ही मिळणार आहे, म्हणजे ही रक्कम किती हेक्टरपर्यंत दिली जाणार आहे. आणि त्यानंतर जे निवडणुका चालू होणार आहे त्याच्या आचारसंहितांपूर्वी ही रक्कम म्हणजे 1600 कोटी रुपये ची रक्कम जी आहे ती सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित करण्यात येणार आहे. त्याच्यामध्ये जे शेतकरी पात्र आहे ते किती शेतकरी पात्र आहे या संदर्भात आज आपण माहिती बघणार आहोत. त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम या या 1600 कोटी निधीमध्ये जे 40 जिल्ह्यांना जी पात्र झालेली आहे त्यामध्ये 32 लाख शेतकरी हे पात्र झालेले आहेत आणि ही रक्कम 3 हेक्टरपर्यंत देण्यात येणार आहेत. यामध्ये 40 तालुके हे राज्य सरकारकडून पात्र करण्यात आलेले आहेत. ही मदत आता निवडणुका अगोदर म्हणजेच आचारसंहिता लागू होण्यापूर्वी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केली जाणार आहे. यातच पावसाचा खंड, त्यानंतर अवकाळी पावसाने नुकसान, यामध्ये शेतकऱ्यांचा रब्बी हंगाम हा वाया गेलेला आहे आणि त्यामुळे लाखो शेतकऱ्यांचे पिकांचे हे नुकसान झालेले आहे. त्यामुळे आता सरकारच्या माध्यमातून पीक विम्याचे धोरण हे अवलंबवलेले आहे. बहुतेक शेतकऱ्यांना पीक विमा हा मिळत आहे आणि अजूनही 3 लाख शेतकऱ्यांना पीक विमा कंपनीकडून वंचित ठेवण्यात आलेला आहे. त्याचबरोबर कांदा, सोयाबीन, कापूस, द्राक्ष, केळी अशा अनेक शेतमालाला अपेक्षित दर न मिळाल्याने आणि पिण्याचे पाण्यासाठी टँकरचा वापर, त्यानंतर जनावरांच्या चाऱ्याची गैरसोय, जमिनीसाठी पाण्याची कमतरता, तसेच त्यांना नवीन उत्पादन घेण्यास अडचणी येत असल्यामुळे त्यांना आता ही मदत दिली जाणार आहे. आणि ऑक्टोबर अखेरीस जाहीर झालेल्या मदतीची शेतकऱ्यांना आता खरोखर प्रतीक्षा लागलेली आहे आणि केंद्रीय पथकाने पाहणी केली, पण ना केंद्राकडून मदत मिळाली ना राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना मदतीचा हात मिळालेला आहे. लोकसभा आचारसंहितेपूर्वी निश्चितपणे या 40 तालुक्यातील 32 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर ही 1600 कोटी रुपयाची जी मदत जमा झालेली आहे ती त्यांच्या खात्यावरती वितरित करण्यात येणार आहे. परंतु ही मदत असेही सांगण्यात आलेले आहे की या 40 तालुक्यातील बाधित क्षेत्रांचे अहवाल अद्यापही मदत व पुनर्वसन विभागाला प्राप्त झालेले नाही. त्यामुळे आचारसंहितेपूर्वी या तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांनी त्यांचे प्रस्ताव हे लवकरात लवकर सादर करावे असे निर्देश आयुक्तांकडून जिल्हा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत. शेतकरी मित्रांनो, यामध्ये हेक्टरी आपण जर पाहिलं तर कोरडवाहू जमिनीसाठी प्रति हेक्टरी 8,000 ते 500 रुपये इतकी मदत असेल, तर बागायत जमिनीसाठी प्रति हेक्टर 17,000 रुपये इतकी मदत दिली जाणार आहे. त्यानंतर बहुवार्षिक मदत म्हणजेच बागायती जमिनीसाठी प्रति हेक्टर, मग त्याच्यामध्ये आपल्या फळबागा पण असतील तर त्यासाठी प्रति हेक्टर 22,000 रुपये, 22,500 रुपये अशी ही इतकी मदत देण्यात येणार आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना 3 हेक्टरपर्यंत ही मदत दिली जाणार आहे. दरम्यान नोव्हेंबर 2023च्या नंतरच्या प्रत्येक नैसर्गिक आपत्ती बाधितांना सरकारकडून सध्याच्या प्रमाणापेक्षा दुप्पट मदत ही मिळणार असल्याचं शासन निर्णय यापूर्वी झालेला आहे. याची अंमलबजावणी देखील करण्यात येणार आहे. शेतकरी मित्रांनो, पावसाळा संपल्यापासून या 4 महिन्यामध्ये 925 शेतकऱ्यांनी आपले जीवदान दिलेले आहेत. दरमहा 240 सरासरी आत्महत्या करण्याची सध्याची परिस्थिती झालेली आहे. त्यानंतर मागील 4 महिन्यामध्ये छत्रपती संभाजीनगर असेल किंवा अमरावती असेल, यामध्ये सर्वाधिक म्हणजेच 700 लोकांनी आत्महत्या केलेली आहेत याची नोंद करण्यात आलेली आहे. यातच शेतकऱ्यांना आता दुष्काळ मदतीची प्रतीक्षा लागलेली आहे. शेतकरी मित्रांनो, या 16 कोटी रुपये हे 32 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरच जमा होणार आहे. म्हणजेच आचारसंहिता लागण्यापूर्वी ही रक्कम जमा केली जाणार आहेत असे निर्देश देखील दिले जात आहेत. ही मदत फक्त दुष्काळी तालुक्यांनाच दिली जाणार आहे. ते जिल्हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. कशी वाटली ही आपल्या दुष्काळग्रस्त 40 जिल्ह्याची माहिती
कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.